कुठे आहेत राम आणि लक्ष्मण? आज मी माझ्या सूर्या समान तेजस्वी बाणांनी त्या दोघांना यमलोकी पाठवायला आलो आहे। थर, दूषण, विराट, कुंभकर्ण, मेघनाथ माझ्या सर्व प्रियजनांच्या मृत्यूचा प्रतिशोध घेईन। अरे वनात भटकणाऱ्या वनवाशा, अस्वल वानरांसोबत आणि आमचा कुलद्रोही विभीषणाच्या आधारेच तो आपल्या नावाच्या पताका फडकवल्या आहेस ना? त्यांच्या चिंध्या करायला आला आहे रावण। बाहेर ये। रावण नाव आहे माझं। मोठमोठे दिक्पाल, देवी देवता, गंधर्व, नाग यांनाही रडवणारा रावण। अवश्य रावणाचा अर्थ तर रुदनच आहे ना? लंकेश सार्वभौम सत्ता, अपार प्रभुता आणि प्रचंड पराक्रम त्रिलोकात विख्यात आहे। अभिमानवश तू बोलणे तर खूप केलेस, आता करून काय दाखवणार हे तर इतिहासच सांगेल। अरे तपस्वी, ही तपोभूमी नाही, रणभूमी आहे, रणभूमी। ज्ञानाचं बखान करू नकोस। धनुष्य बाणाने बोल, धनुष्य बाणाने। अवश्य रावण, अवश्य। तुझी कोणती आकांक्षा अपूर्ण राहायला नको। आज एकही वानर सैनिक जिवंत राहणार नाही। आज राम आणि लक्ष्मणासोबत मी संपूर्ण वानर सेनेला मृत्यूच्या दरीत टाकून माझ्या हृदयाची ज्वाळा शीतल करेन। हा घे माझा तामस अस्त्र। राम, तामस अस्त्राची तोड तुझ्याकडे होती म्हणून तू वाचलास। आता बघ माझा असुरस्त्र, ज्यापासून देवताही वाचू शकले नाहीत। त्याचाही प्रयोग करून आपली अभिलाषा पूर्ण कर रावण। रावण, वीराप्रमाणे युद्ध कर। छळ कपट करून युद्ध करणे वीरांना शोभा देत नाही। रावणाचा सामना करण्याची शक्ती आणि साहस तुझ्यात नाही राम।
शस्त्र फेकून दे. आम्ही तुझे सर्व अपराध क्षमा करू. प्रभू श्री रामांचा, प्रभू श्री रामांचा, प्रभू श्री रामांचा, प्रभू श्री रामांचा. पूर्ण शरीर शतविषक्त झाले आहे. किती खोल जखमा आहेत. लक्ष्मण, युद्धात झालेल्या जखमा तर वीरांचे अलंकार असतात. आम्ही सारे जाणतो बंधू, आपण किती पीडा सहन करणार. आता कसली पीडा लक्ष्मण. तुझ्या स्नेहाने आमची सारी पीडा हरण केली. तू माझ्या नसानसात नवी आशा, नवा उत्साह भरला आहेस. आता बघ, उद्या तुझा राम असे घमासान युद्ध करेल की इतिहासात हे युद्ध अमित अक्षरात लिहिले जाईल. बंधू, वारंवार आमची अंतरात्मा आम्हास हे सांगते की ह्या सगळ्याचे मूळ आम्ही स्वयं आहोत. जर त्यावेळी आम्ही सीता वहिनींच्या क्षणिक कटुतेच्या आवेशात येऊन त्यांना सोडून गेलो नसतो तर आपल्या ह्या शांतीपूर्ण वनवासात हे लंकाकांड लिहिलेच गेले नसते. लक्ष्मण, तू अज्ञानासारखे का बोलतो आहेस. तू तर जाणतोस ना, जे काही घडते, मानवाला जेही सुखदुःख मिळते, त्यात विधीची काही ना काही योजना असते. मानव अनभिज्ञ आहे, भविष्य जाणत नाही. परंतु विधाता सारे जाणत होते. आपल्याला जे दुःख मिळाले त्याचा परिणाम म्हणून समस्त संसार आणि समाजाचे किती कल्याण होणार आहे. लक्ष्मण, आता जरा मागे दृष्टी टाकून बघितले तर विधीची योजना कळते. सीतेला वास्तवात आर्यव्रतांना अधर्म्यांच्या अनिती आणि अनाचारापासून मुक्त करण्याच्या निमित्ताने बनवले आहे. आणि जर आपण केवळ वनविहार करून अयोध्येत परत गेलो असतो तर धर्मकर्मात आपले जीवन व्यतीत करणाऱ्या आणि लोककल्याणासाठी समर्पित ऋषी मुनींचा त्रास कसा संपला असता. गुरुदेव वशिष्ठांकडून मिळालेले ज्ञान, महर्षी विश्वामित्रांकडून मिळालेले दिव्य आयुध ज्ञान आणि महात्मा अगस्त्यांना दिलेले वचन व्यर्थ झाले असते. म्हणून जे काही घडते भल्यासाठी घडते. मानवाला हे मानून सारी सुखदुःखे विसरून जायला हवीत. विधाता दुःख शिकण्यासाठी देतो आणि सुख मानवतेच्या परीक्षेसाठी. बंधू, आपण युगपुरुष आहात, मर्यादा पुरुषोत्तम आहात. ज्याची पूर्णता तुझ्यामुळे आहे लक्ष्मण. आता जाऊन काही क्षणांसाठी विश्राम कर. उद्याचे युद्ध
खूप भीषण होऊ शकते. प्रभू श्री रामांचा, 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 प्रभू श्री रामांचा. प्रभू श्री रामांचा, प्रभू श्री रामांचा. हा संग्राम बरोबरीचा नाही. श्री रघुनाथ अनवाणी पायांनी भूमीवर चालत आहेत, जेव्हा रावण आपल्या दिग्विजय रथावर स्वार होऊन युद्ध करत आहे. आपल्या आणि महादेवांकडून प्राप्त शक्तींच्या बळावर तो चारही बाजूंना त्राही त्राही माजवत आहे. यावर काही उपाय नाही का ब्रह्मदेव? आहे इंद्र. आजच रावणाची मार्किश दशा आहे. या समयी प्रभू श्रीरामांची सहायता केल्याने साऱ्या देवतांचे कार्य सिद्ध होईल. आपण त्वरित आपला दिव्य रथ प्रभू श्रीरामांच्या सेवेत पाठवून द्यावा. जशी आज्ञा ब्रह्मदेव. प्रभू श्री रामांचा, प्रभू श्री रामांचा, प्रभू श्री रामांचा, प्रभू श्री रामांचा. प्रभू देवेंद्र या युद्धामध्ये आपल्याला विजयी पाहू इच्छित आहेत. म्हणूनच ब्रह्माजींच्या आज्ञेवरून त्यांनी आपला दिव्य रथ आपल्यासाठी पाठवला आहे. आता आपण या रथावर स्वार होऊन युद्ध करावं. यातच आपलं सर्वांचं कल्याण आहे. या वनवाशाकडे हा रथ कुठून आला? अवश्य हे देवतांचंच षडयंत्र आहे. तर देवराज इंद्राचा रथ आहे हा. इंद्राचं हे दुस्साहस की आमच्या विरुद्ध जाऊन रामाची सहायता करत आहे. अवश्य इंद्र, अवश्य
रामाचा विषय संपवून आम्ही तुझाही हिशोब करूच. प्रभू, विभीषणजींनी सांगितलं होतं की ब्रह्माजींच्या वरदानाने दशाननाच्या नाभीमध्ये अमृत आहे, त्यामुळे त्याचा अंत तेव्हाच होईल
जेव्हा ते अमृत सुकून जाईल. श्री राम. प्रभू श्रीरामांचा विजय असो. श्रीरामांचा विजय असो.
प्रभू श्रीरामांचा प्रभू श्रीरामांचा प्रभू श्रीरामांचा श्रीरामांचा प्रभू श्रीरामांचा. बंधू, आपणास ऐकू येत आहे तिन्ही लोकांमध्ये जय जयकार होत आहे की रावणावर रामाने विजय मिळवला. आपण धन्य आहात बंधू, धन्य आहात. लक्ष्मण, हा विजय केवळ माझा नाही, हा विजय तुझा आहे, महाराज सुग्रीवांचा आहे, जांबुवंतांचा आहे, महाबली केसरींचा आहे, नलचा आहे, नीलचा आहे, वीर हनुमानाचा आहे, या साऱ्या वानर जातीचा आहे. यांच्या सहाय्यतेशिवाय राम कधी युद्ध जिंकू शकला नसता. हा विजय आपल्या सर्वांचा आहे. प्रभू श्रीरामांचा प्रभू श्रीरामांचा प्रभू श्रीरामांचा प्रभू श्रीरामांचा. माते, हनुमानाचा प्रणाम स्वीकार करावा माते. हनुमान? होय माते, आपला पुत्र हनुमान प्रभू श्रीरामांच्या विजयाचा शुभ समाचार घेऊन आलो आहे. प्रभू श्रीरामांनी बंधू लक्ष्मणांसोबत विभीषणजी, अंगद, सुग्रीवजी आणि वानर सेनेसोबत त्या सैन्य शक्तीचा विध्वंस केला, जी तिन्ही लोकांत सर्वात अधिक बलशाली आणि पराक्रमी मानली जात होती. आता प्रभूंनी आपणास आपल्याकडे हे सांगायला पाठवले की वैदेहीच्या उद्धारासाठी जी प्रतिज्ञा त्यांनी केली होती ती सागरावर सेतू बांधून सेनेसह युद्ध करून रावणास परास्त करून त्यांनी ती पूर्ण केली आहे. म्हणून माते, आपण स्वतःच पराधीन समजू नये. आपण अशा प्रकारे मौन का आहात माते? आपण काही बोलत का नाही? काय आम्हाकडून काही चूक झाली माते? आपल्या चरणांची शपथ घेऊन सांगतो की आम्ही जे काही बोललो ते सत्य आहे. कदाचित रावणाच्या शवयात्रेवर इतका कोलाहल झाला असेल की आपणास काही ऐकू आले नसेल. माते, आम्हाकडून काही चूक झाली का? नाही वत्सा, आपण वार्ताच अशी दिली की आमची जिव्हा स्तब्ध झाली. आमच्या मुखी ते शब्दच नाही ज्याने आम्ही आमच्या हृदयावस्थेला व्यक्त करू शकू. आपण तर आम्हाला असा शुभ समाचार दिला की तिन्ही लोकात आम्हास अशी कोणतीही दुर्लभ वस्तू दिसत नाही जी आम्ही आपणाला या आनंदी क्षणी प्रदान करू शकू. आम्ही आपणाला इतकाच आशीर्वाद देऊ शकतो हनुमान की समस्त सद्गुण सदा आपल्या हृदयात वास करू देत. राम लक्ष्मणासह सदा आपल्या सोबत राहू देत. आम्ही धन्य झालो माते, आम्ही धन्य झालो. आपल्या या आशीर्वादाने आमचे जीवन सफल झाले. हनुमान, आमचे एक कार्य कराल पुत्र? आज्ञा असावी माते. त्यांना जाऊन सांगा की आता इतका विलंब का? आम्हास आपल्या श्रीचरणात येण्याची आज्ञा कधी देणार? आता विलंब नाही होणार माते. आम्ही आता जाऊन प्रभू श्रीरामांना सांगतो की त्यांनी राजा विभीषणांना आज्ञा द्यावी की आपणास मोठ्या सन्मानपूर्वक प्रभू श्रीरामांच्या शिबिरापर्यंत पोहोचवले जावे. जय श्रीराम. माते, हे सारे काय आहे? आपले स्वामी
प्रभू श्रीरामांकडे जाण्याची शुभवेळ आली आहे पुत्री. महाराज विभीषणांनी आज्ञा दिली आहे. आपल्याला अयोध्येच्या राणी अनुरूप श्रृंगार करून पूर्ण सन्मानाने आपल्या स्वामींजवळ परत पाठवण्यात यावे. ते सारे आपल्याला निरोप देण्यासाठी येतच असतील. परंतु माते, हे दिव्य अलंकार, आपल्याला स्नान करून विभूषित करण्यासाठी ही वस्त्रे आणि आभूषणे, या सगळ्याची काय आवश्यकता आहे माते? ज्या रूपात आम्ही आमच्या स्वामींच्या वियोगात पर्वतासारखे दिवस काढले, आम्हास त्याच रूपात जाऊ द्या. त्यांनाही पाहू देत. त्यांची सीता त्यांच्यापासून दूर राहून कोणत्या अवस्थेत राहत होती. पुत्रे, आपण आम्हाला माता म्हणाला आहात. कोणती माता आपल्या पुत्रीला सुके केस आणि उजाडलेल्या वेशात आपल्या पतीकडे पाठवेल का? सुवासिनीला प्रियदर्शनी बनून आपल्या पतीसमोर जायला हवे. माते, जोवर आमचे स्वामी साधू वेशात आहेत, आम्हीही राजसी वस्त्रे कशी धारण करू शकतो? आज्ञा रघुनाथ. लंकेश, आम्ही चिंतित आहोत. एक सेवक इथे असताना स्वामींना चिंता. 14 वर्षांचा अवधी पूर्ण व्हायला केवळ 2 दिवस शेष आहेत आणि आम्ही भरतला वचन दिले होते की वनवास काळाचा अवधी पूर्ण होताच आम्ही अयोध्येस परत येऊ. आणि भरताने शपथ घेतली होती की जर एका क्षणाचाही विलंब झाला तर तो जळत्या चितेत उडी मारेल. आणि आमचा भरत
भावूक होण्यासोबतच हट्टी सुद्धा आहे. आम्हाला ही चिंता वाटते की पुष्प नक्षत्राची 5वी तिथी उलटली आहे आणि आम्ही अयोध्येपासून खूप दूर आहोत. प्रभू, एवढ्याशा गोष्टीसाठी आपण इतकी चिंता करत होता. यात काय मोठी गोष्ट आहे? आपल्या सेवकांमध्ये एवढे सामर्थ्य आहे की आम्ही आपण सर्वांना आपल्या पाठीवर बसवून एकाच दिवसात अयोध्येला घेऊन जाऊ शकतो. भ्राता हनुमान, याची काहीच आवश्यकता नाही. आमचे पुष्पक विमान कधी कामी येणार? प्रभू, हे तेच विमान आहे जे रावणाने कुबेराकडून हिसकावून आणले होते. हे दिव्य विमान मनाच्या गतीने चालते प्रभू, आणि आवश्यकतेनुसार छोट किंवा मोठंही होऊ शकतं प्रभू. यामध्ये प्रत्येक प्रकारची सुविधा आहे प्रभू. प्रभू, आता विलंब तो कशाचा? पुष्पक विमान आपली प्रतीक्षा करत आहे. यावे. प्रभू श्रीरामांचा विजय हो! श्रीरामांचा विजय हो! प्रभू श्रीरामांचा विजय हो! प्रभू श्रीरामांचा विजय हो! हे वानरवीरांनो, राम सदैव आपला ऋणी राहील. या महायुद्धात जो विजय झाला आहे तो माझा नाही, आपल्या सर्वांचा विजय आहे. आपण सर्वांनी आपले प्राण पणाला लावून आमची सहाय्यता केली, आम्हाला युद्धात विजय मिळवून दिला. त्यासाठी अयोध्येचे समस्त राजकुल सदैव आपले आभारी राहील. आपला निरोप घेताना असे वाटत आहे जसे कोणी आपल्या पुत्र आणि आपल्या सगळे सोयऱ्यांचा निरोप घेतो आहे. संकटात फसलेल्या एका अनोळखी वाटसरूची सहायता करून आपण परमार्थाचा एक आदर्श जो मानव जातीला शिकवला आहे, त्यासाठी समस्त वानर जाती वंदनीय आहे. यासाठी कृपा करून आमचा प्रणाम स्वीकारावा. प्रभू श्रीरामांचा विजय हो! श्रीरामांचा विजय हो! प्रभू श्रीरामांचा विजय हो! श्रीरामांचा विजय हो! प्रभू श्रीरामांचा विजय हो! श्रीरामांचा विजय हो! प्रभू श्रीरामांचा विजय हो! प्रभू श्रीरामांचा विजय हो! प्रभू श्रीरामांचा विजय हो! प्रभू श्रीरामांचा विजय हो! श्रीरामांचा विजय हो! प्रभू श्रीरामांचा विजय हो! प्रभू श्रीरामांचा प्रभू श्रीरामांचा 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 प्रभू श्रीरामांचा प्रभू श्रीरामांचा प्रभू श्रीरामांचा प्रभू श्रीरामांचा जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम.
प्रभू श्रीरामांचा विजय असो 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 प्रभू श्रीरामांचा मधुर सरस अरु अति मन भावन पुनि पुनि कितने हो सुने सुनाए पिया की प्यास बुझत प्रभू श्रीरामांचा विजय असो श्रीरामांचा विजय असो प्रभू श्रीरामांचा विजय असो श्रीरामांचा विजय असो प्रभू श्रीरामांचा विजय असो श्रीरामांचा विजय असो प्रभू श्रीरामांचा